अर्धा किलो चिगूर स्वच्छ निवडून धुवून घेतलेला आहे. त्यानंतर कांदा आणि कोथिंबीर घेऊयात. गॅसवरती कढई ठेवू. 2 उबळ्या तेल छान तापल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं मोहरी छान तडतडू द्यायचं. नंतर टाकूयात कांदा. कांदा छान लाल होईपर्यंत परतू द्यायचा. नंतर त्याच्यामध्ये टाकूयात आपण कोथिंबीर, हळद, तिखट आपल्या आवडीनुसार. नंतर त्याला छान करूयात मिक्स इट. नंतर त्याच्यामध्ये टाकूयात आपण स्वच्छ धुतलेला चिगूर. त्याला मिक्स करूयात. नंतर त्याच्यामध्ये टाकूयात मीठ आपल्या चवीनुसार. नंतर छान मिक्स इट करून त्याच्यावरती मस्त झाकण ठेवून 10 मिनिटं वाफवून घेऊयात. अशा प्रकारे आपला चिगूर तयार होईल. इकडे करूयात भाकरीची तयारी. ज्वारीचं पीठ घेऊन छान मळून घ्यायचं. नंतर भाकरीला मस्त गोल 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 आकार द्यायचा. परातीमध्ये पीठ टाकून भाकर छानपैकी थापटून घ्यायची. छान पातळ आणि गोल गोल भाकरी बनवायची, म्हणजे छान टम्म फुगते. नंतर भाकरी गरम तव्यावरती टाकून घेऊयात. वरतून पाणी लावूयात. छान भाकरी भाजली की त्याला आपण गॅसवरती शेकून घेऊयात. भाकरी मस्त टम्म फुगते. अशा प्रकारे भाकरी तयार. एका ताटामध्ये चिगूर आणि भाकरी मस्त ताट लावून घ्या आणि मस्त मस्त गरम गरम खा. अशा प्रकारे तयार आहे चिगूर.